आहा, काय चिकनचा रस्सा आणि तर्री दिसते. अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट ही आता याच्यात मिक्स करते. तुम्हाला जर घाई असेल आणि खूप भूक लागली असेल आणि चिकन बिर्याणी खायची असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. झटपट बनणारी चिकन बिर्याणी कुकरमध्ये. नको ना. आपली बिर्याणी जाते प्लेट आईला 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 हे घ्या आई. आणि मला मग खायची होती चिकन बिर्याणी. किती दिवस झाले ती बनवतच नव्हती आणि आज फायनली एक मिरची घेतली इथे, 1 इंच अद्रक ओके, आणि हे 10-12 लसणीच्या पाकळ्या. हे सगळं आपण मॅरिनेट करण्यासाठी घेतोय चिकन. त्याचं वाटण तयार करून घेतोय, ते चिकनला लावायचं. पुदिना आणि कोथिंबीर. याच्यात पुदिना सुद्धा आहे आणि कोथिंबीर सुद्धा. दोन्ही मिक्स झालेत ना, सेम सेम वाटतात. आणि हे चिकन. आणि हे आपलं चिकन, त्याच्यापासून आज स्पेशल बिर्याणी बनणार आहे. ताई आज आमच्या घरी चिकन बिर्याणी बनते. चिकन बिर्याणी मला चिकन बिर्याणी खायची होती ताईच्या हातची आणि ती बनवतच नव्हती. किती दिवस झाले. फायनली आज तो मुहूर्त आलाय आणि त्याचा गजर जोरात होतोय, म्हणजे मिक्सर चालू झालाय जोरात. आपल्या सोबत ताई आहे जी आपल्याला चविष्ट अशी चिकन बिर्याणी. हसदे चेहरिਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ, ਉਹਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਹੁੰਦਾ ਕਿ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਤਕਲੀਫਾਂ ਨਾਲ ਡੀਲ ਕਰਨਾ. ताईने बनवलेला स्पेशल गरम मसाला. नाही आई की आईचा स्पेशल गरम मसाला टाक ना मॅरिनेट करायला चिकन मध्ये, तर बोलते नाही. नको ना. बेकार है भाई साहब, मेरा किसी से कोई लेना देना नहीं है. मैं अपने में मस्त रहता हूँ, खाता हूँ, पीता हूँ, ऐश करता हूँ और सोता हूँ. गरम मसाला ज्याने बनवला त्याला पण फरक पडत नाहीये आणि बनवणाऱ्याला पण काही गरम मसाल्याची पडली नाहीये. तर जाऊ दे, आपण तिच्या पद्धतीनेच बघूयात कसं बनवते. घेतल्या बिर्याणी बनवण्यासाठी अर्धा किलो. आणि इथे आपला अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट ही आता याच्यात मिक्स करते. इथे ना ताईने अद्रक, लसूण, पुदिन्याची जी आता पेस्ट बनवली ना थोड्या वेळापूर्वी, ती चिकनला मॅरिनेट करायला घेतली. पुदिन्याने सुगंध येतो छान, एवढं मला माहिती आहे. आणि बाकी आपले मसाले मस्त त्याला फ्लेवर देण्याचं काम करणार. इथे ना आम्ही सुहाना चिकन बिर्याणी मिक्स यूज करणार आहे. खरंच हा मसाला जबरदस्त आहे, यूज केलाय. नाही त्याचा वास आता नाही, ते फोडलंच नाही तर वास कसा येणार. पण हा मसाला ना छान लागतो, मी यूज केलाय, मस्त लागतो. आणि ऑब्विसली आपला बिर्याणी मग तांदूळ घेतलाय आणि आहे सगळं. आणि इथे स्पेशल एव्हरेजचा चिकन मसाला आहे ना, तो सुद्धा ताई चिकन मॅरिनेट करण्यासाठी वापरते. दाखवतो मसाला. हा बघा, एव्हरेजचा चिकन मसाला या हा सुद्धा टाकला याच्यामध्ये. 1 वाटी. एक वाटी बघा, इथे मस्त असं दही टाकले ताईने. दहीने आहे ना बिर्याणीला, म्हणजे तुम्हाला माहितीये पुलाव आणि बिर्याणीमध्ये एक मोठा फरक आहे ना, तो आहे दहीचा. दहीमुळे आहे ना बिर्याणी ही म्हणजे वेगळी टेस्ट, बिर्याणी सारखी टेस्ट करते, पुलाव सारखी नाही टेस्ट करत. आपण आता हे चिकन मॅरिनेट करायला फ्रीजमध्ये ठेवतोय. मग आपण तोपर्यंत बाकीची तयारी करूया. इथे ना टमाटर आणि कांदा या दोघांना कापून घेतलंय फोडणी देण्यासाठी. आणि आपल्या इथे चिकन बऱ्यापैकी मॅरिनेट झालंय. तर आता आपण प्रोसेस सुरू करणार आहे चिकन बिर्याणी कुकरमध्ये बनवण्याची. ट्रेडिशनली चिकन बिर्याणी जशी बनते तशी ही बनणार नाहीये, ही कुकरमध्ये बनणार आहे. पण एकदम झटपट बनणारी, म्हणजे तुम्हाला जर घाई असेल आणि खूप भूक लागली असेल आणि चिकन बिर्याणी खायची असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. झटपट बनणारी चिकन बिर्याणी कुकरमध्ये. आपण कुकरमध्ये इथे ना कुकरमध्ये तेल घेतले सगळ्यात प्रथम. हे तमालपत्र घेतले थोडेसे फोडणीसाठी. हे घालूया.
कांदा, हे बघा आता इथे टमाटर टाकलंय, कांदा, टमाटर आणि तेजपत्ता या तिघांना चांगलंपणे भाजून घ्यायचं. हीच आपली फोडणी आहे. हळद, धना जिरा पावडर अर्धा चमचा. आता गरम मसाला टाकला जातोय, पण आईचा नाही, एव्हरेस्टचा आहे. आणि 1 चमचा तिखट मसाला. आता आपण सुहाना मसाला टाकतोय, सुहाना चिकन बिर्याणी मसाला. तिखट होईल. आता आपण चिकन टाकतो. बघा, आता आपण कुकर आहे ना लावतोय. 2 शिट्या मारून घेणार आहे आपण, म्हणजे चिकन शिजेल आणि त्यानंतर तांदूळ टाकूया. मला तुम्हाला सांगायचं आहे की जर तुम्ही सुहाना चिकन बिर्याणी मसाला वापरत असाल तर तो मसाला आहे ना पूर्ण चिकनला, राईसला लागेल एवढं त्याच्यामध्ये मीठ असतं. त्याच्यामुळे मीठ सांभाळून टाका. म्हणजे जर तुम्ही सुहाना चिकन बिर्याणी मसाला वापरताय तर तुम्हाला मीठ टाकायची गरज नाही. अर्धा किलो तांदळाला तरी नाही एवढं त्यामध्ये मीठ असतं. फक्त तुम्हाला जर तुम्ही जास्त मीठ खाणारे असाल तर थोडंसं मीठ टाका. ओके. आपल्या 2 शिट्या झालेल्या आहेत कुकरच्या आणि आपण गॅस बंद केलाय. चिकन शिजलेलं आहे. आता वेळ आहे राईस टाकण्याची. उघड. आहा, काय चिकनचा रस्सा आणि तर्री दिसते. 1 नंबरचं आपलं चिकन शिजलेलं आहे 2 शिट्यांमध्ये. आता आपण यामध्ये ना मस्त असं आपला बासमती राईस आणलाय आपण स्पेशल बिर्याणीसाठी, तो टाकूया. अर्धा किलो राईस आहे, स्वच्छ धुवून घेतला आणि भिजत ठेवलेला. आता तो सुद्धा यामध्ये टाकतोय. आपल्याला भात चिकट करायचं नाहीये, फडफडीत करायचंय म्हणून आपण वरून अजून पाणी टाकणार नाहीये. आता फक्त जे ह्याच्यामध्ये पाणी बनलंय ना चिकनचं आणि दह्याचं पाणी सुटलंय आणि थोडं चिकन शिजताना पाणी टाकलेलं, तेवढं पाणी बस आहे. तर तेवढ्या पाण्यावरच हा भात आपल्याला शिजवायचा आहे 2 शिट्या देऊन. आता आपण आपला राईस आहे ना, लक्षात ठेवा राईस कच्चा शिजवलेला नाहीये, तो डायरेक्ट आता कुकरमध्ये शिजणार आहे चिकन सोबत आणि आपली बिर्याणी झटपट पटापट रेडी होईल. थोडंसं ना आम्ही मीठ टाकतोय जरा, कारण की मीठ बरोबर आहे, थोडंसं टाकलं फक्त आणि छान पद्धतीने मिक्स करून घेतलंय. आता आपली तर अशी झटपट पटापट अशी आपली रेसिपी तयार होईल आता थोड्याच वेळात. झटपट पटापट. आता कुकरला झाकण लावलंय. आता परत 2 शिट्या द्यायच्या. आपला भात मस्तपैकी बिर्याणी भात तयार. ही बघा आपली बिर्याणी इथे आलेली आहे, झटपट बनणारी बिर्याणी कुकर मधली. आता इथे कुकरला आपण 2 शिट्या दिल्या आणि कुकर इथे बाहेर पंख्याखाली आणून ठेवलंय की थंड झाला की ओपन करायच्या. बिर्याणी सोबत खाण्यासाठी मी एक गोष्ट बनवली आहे. बिर्याणी सोबत खाण्यासाठी मी इथे रायता बनवलाय. कांदा, कोथिंबीर आणि पुदिना सुद्धा टाकलाय थोडासा, टमाटर नाही टाकला. म्हटलं आईला जर तिखट लागली बिर्याणी तर ती रायता खाऊ शकते आणि आम्ही पण थोडा थोडा घेणार. त्याच्या पद्धतीने मी ते माझं या पूर्ण बिर्याणीमध्ये जे योगदान होतं ते म्हणजे रायत्याचं योगदान. मी रायता बनवलाय. आता रायता ठेवूया. लवकर लवकर बिर्याणी थंड हो आणि माझ्या ताटामध्ये ये, मला भूक लागली आहे. आज ना मस्त झी मराठीवरचा कार्यक्रम पण ना एकदम जबरदस्त आहे. तो सनई चौघडे आहे ना, तो आज जबरदस्त आहे कारण की आज आहे ना शर्वरी आणि शायनरचं लग्न होणार आहे. आणि जर तुमच्याकडे कोणतेच मसाले नसतील तर सुहानी चिकन बिर्याणी मसाला 1 नंबर आहे. झटपट पटापट या कॉन्सेप्टसाठी हा मसाला एकदम फिक्स बसतो. चला मग आता पूर्ण घरामध्ये घमघमाट आहे. आता बघूया कधी कुकर थंड होतं आणि आपण बिर्याणी खातोय.
आता ताई आहे ना थोड्या वेळातच कुकर उघडणार आहे. हा 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 काय सुगंध येतोय जबरदस्त. अशी आपली बिर्याणी झालेली आहे. वा, कोथिंबीर पण टाकली त्याच्यावरून. हा हा, एक नंबर. आता बिर्याणी सर्व करूया आपण. काय मस्त चिकन पण शिजलंय हा छान. घरची चिकन बिर्याणी खाण्यात ना मजाच वेगळी आहे, कारण आपल्याला माहिती आहे चिकनच आहे. पहिली बिर्याणी जाते प्लेट आईला. आईला आईला हे घे. आई आईला रायता हे घे. ताई रायता दे तिला. माझे फाटके हात पडेल बिडेल. आई काय करते, कोथिंबीर. आता ताई आईला रायता सर्व करते. आई खाऊन दाखवणार ताईची झटपट पटापट वाली चिकन बिर्याणी कशी बनली आहे. चल आई टेस्ट कर आणि सांग कशी बनली आहे. छान झाले. वा, आता आई सुद्धा बिर्याणी खात, पण सुद्धा बिर्याणी खाऊया. चला चला. हा माझा पहिला घास खूप गरम आहे, पण भात मस्त पडपडीत झालाय बघा. खासियत आहे. आणि चिकन सुद्धा छान शिजलंय. तर ही बिर्याणी सारखी दिसते. फक्त सफेद राईस नाही एवढं, पण छान वाटतं एकदम. आता बघूया, आता आपण बिर्याणी टेस्ट करूया. दिसते ते एकदम बिर्याणी सारखी. आता टेस्ट बघूया बिर्याणी सारखं आहे का. एक नंबर बनली आहे ताई, जबरदस्त. झटपट पटापट बिर्याणी एक नंबर झाली. या बिर्याणीचं नावच आहे झटपट पटापट बिर्याणी, कारण ही कुकरमध्ये बनली आहे आणि फक्त 2 शिट्यांमध्ये. मस्त बनणारी झटपट बिर्याणी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या आजच्या एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.